चादर ओढून बसलायस का, ग्रीन स्क्रीन यूज करतोयस का, हे सगळे असे निगेटिव्ह कमेंट्स आहे. त्यांना खरं बोलायचं, खोटं बोलायचंय किंवा फक्त मला रोस्ट करायचं हे मला नाही माहिती, पण हे असे कमेंट्स आहेत. जो पार्ट आहे तो खूप क्रुशियल होतो माझ्यासाठी. शिक्षणाच्या अगोदर मला हे म्हणायचं की बायला दोन्ही जेव्हा पाय नव्हते तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. कारण आजकालची जी गर्ल चाइल्ड आहेत किंवा बरेचसे ट्रान्सजेंडर आहेत, बरोबर, त्यांचे जेव्हा जन्म होतो त्यांचे आई वडील ऑलरेडी त्यावेळेची गोष्ट असेल किंवा आता पण काही जण असेल त्यांची मुलं आज नदी पात्रात किंवा कचरा कुंडीत गेला. मला असं वाटतं हा खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यांनी त्यावेळेस मला ऍक्सेप्ट केलं एक चाइल्ड म्हणून. भले तो कसाही असेल पण तो ऍक्टिव्ह असेल आणि ती जबाबदारी आमची असेल हे त्यांनी ठरवलं होतं. आणि तो फेज माझा चालू झाला की मला एज्युकेशन पर्यंत जायचं. बाबांनी खूप मला मदत केली होती इन टर्म्स ऑफ मोबिलिटी किंवा इन केस तुमचा जो कॉन्फिडन्स आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे कमवता आला पाहिजे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणतात की माझ्या हस्बंडची जी साईज आहे ती कमी आहे आणि मी त्यांच्या सोबत चालते, तर तो तिच्याकडचा जो ऍक्सेप्टन्स आहे तो खूप छान आहे. मी हॅलो आकाश, हाऊ आर यू? ऑल गुड, ऑल गुड. थँक्यू फॉर कमिंग. मी पण मस्त, खूप मस्त. सो आज MLA टॉक शो मध्ये एक स्पेशल गेस्ट आलेत. माझी मैत्रीण पूजा कांगे, तिनं मला एक प्रोफाईल सांगितलं, वॉरियर आकाश 9. सो मी ह्यांचा इंस्टाग्राम चेक केला आणि इतकं इन्स्पायरिंग फील झालं. मग मी त्यांना अप्रोच केलं आणि तुम्ही आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. सो मनापासून थँक्यू. सो आकाश, आज आपल्या खूप गोष्टी तुमच्याशी मला डिस्कस करायचे, पूर्ण तुमची स्टोरी मला तुमची ऐकायची आहे आणि हा पॉडकास्ट निश्चितच मोठा होणार आहे, पण त्यामधून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळणार आहे. सो निश्चित हा पॉडकास्ट पूर्ण पहा. सुरुवात कशी झाली की म्हणजे जन्मापासून मला तुमची स्टोरी ऐकायची आहे? नक्कीच, पण सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला थँक्यू म्हणेल. मी तुम्हाला आभार मानेल की आज एवढ्या मोठ्या शोवर तुम्ही मला इन्व्हाइट केलं. आज म्हणजे अभिलाषा मॅम म्हणून खूप मोठं नाव आहे. नाही पण मी तुमच्या सोबत आहे किंवा मी बऱ्याच वेळा तुमचे स्टेटस किंवा तुमचे बाकीची गोष्टी पाहत असतो, खूप छान काम करत आहे आणि मी म्हणाल की मी फॉर्च्युनेट आहे आज की मी आज तुमच्यासोबत बोलतोय आणि त्यासाठी खरंच मी मनापासून धन्यवाद बोलेल. थँक्यू सो मच, कारण तुम्ही इतके इन्स्पायरिंग आहात की आम्हाला इतकं आत्ता पण तुम्ही येत आहेत तर मला गुजबम्स येत आहेत की इतकं छान, एवढं कॉन्फिडंट माणूस मी फर्स्ट टाइम बघतीये. सो वेलकम अगेन. तर हा सगळा जो जर्नी आहे तो कुठे ना कुठे आता कुठे इंस्टाग्रामवर आहे ना खूप लोकांपर्यंत पोहोचते असं मी म्हणेन. पण एक टाइम होता की मी सोशल मीडियावर नव्हतो आणि हा सगळा प्रवास डिसेबिलिटी असण्याचा आहे असं मला वाटतं. कारण डिसेबिलिटी हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये मला जन्मता दोन्ही पाय नाहीये. बऱ्याच जणांना ऐकायला फार ऑकवर्ड वाटतं आणि प्रत्येक जण म्हणतात की हे असं कसं काय, हे असं वेगळं काय. मी जेव्हा व्हिडिओ बनवतो, मी जेव्हा अजून काही करत असतो, बरेच जण म्हणतात की तू चादर ओढून बसलायस का, ग्रीन स्क्रीन यूज करतोयस का, हे सगळे असे निगेटिव्ह कमेंट्स आहे. त्यांना खरं बोलायचं, खोटं बोलायचंय किंवा फक्त मला रोस्ट करायचं हे मला नाही माहिती, पण हे असे कमेंट्स आहेत. पण त्याला निगेटिव्ह कमेंट्सला कसं आपण पॉझिटिव्ह वेनी कसं कन्वर्ट करतो मी, तो जो प्रवास आहे तो मला वाटतं की हा प्रवास चालू झाला. मला जन्मता दोन्ही पाय नाहीये. दोन्ही पाय नाही म्हणजे मला अक्षरशः खूप जण मला हे पण विचारतात, आय विल व्हेरी फ्रँक की मला सेक्शुअल पार्ट्स आहेत. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न खूप पडतो की तुला हे आहे का, तुला ते आहे का. अरे एवढं गरज नाहीये विचारायची. बरोबर. तुम्हाला एक पर्सन दिसतोय सोशल मीडियावर, त्याला तुम्ही मोटिवेट करू शकता. तुमच्या निगेटिव्ह गोष्टीमुळे एखादा पर्सन किती ट्रोल होऊ शकतो, किती त्याला वाईट वाटू शकतं हे तुम्हाला कळत नाही. बरोबर. आणि त्या सगळ्यांसाठी जे आज पाहतायत त्यांना हा माझा क्वेश्चनचा आन्सर होता की यस, मला बॉडी पार्ट्स आहेत, मला जे मांडीचा पार्ट आहे तिथून नाहीये आणि तिथून खालपर्यंत नाहीये. पायाचे पंजे नक्की आहे, तुम्ही मला पाहू शकता लांबून, मला इथे दोन्ही पायाचे पंजे आहेत. तशी माझी डिसेबिलिटी आणि त्याला आपण मेडिकल टर्म मध्ये बोथ लेग्स फोकोमिलिया बोलतो, जी 90% डिसेबिलिटी गव्हर्नमेंटने दिलेली आहे. जन्म झाला माझा एक गावामध्ये, जिथे मला एक मोठा भाऊ आहे आणि एक लहान भाऊ पण आहे. पण लहान भावाचा जेव्हा जन्म नव्हता, मोठा भाऊ होता, त्याच्यावर सोनोग्राफी केली होती. एक स्त्री म्हणून तुम्ही समजू शकाल की सोनोग्राफी एक प्रेग्नन्सीच्या दरम्यान खूप महत्वाची असते आणि माझ्या वेळेस नव्हती झालेली. मोठ्या जो माझा भाऊ होता त्याच्या वेळेस झालेली होती. आणि त्यावेळेस मी जेव्हा जन्म झाला माझा घरात झालाय आणि
घरात पण ग्रामीण भागामध्ये झाला. ग्रामीण भागामध्ये रिसोर्सेस फार कमी असतात. बरोबर. आणि माझी आईची आई तिच्या सोबत होती जेव्हा मी जन्म घेत होतो. आणि तिला काय समजत नव्हतं, ती अजूनही अशिक्षित आहे आणि तिला फक्त एक सवय होती की जेव्हा बाळ जन्म घेईल तेव्हा दोन्ही पाय दोन्ही हात असणं एक साहजिक गोष्ट आहे. आणि जेव्हा मी बाहेर येत होतो त्या सगळ्या फेज मधून, तेव्हा तिने नोटीस केलं माझ्या आजीने की बाळाला पाय नाही. अरे बापरे. आणि अक्षरशः तिला वाईट तर वाटलंच, कारण तिच्यासाठी एक नवीनच आहे. पण तिने आईला लगेच नव्हतं सांगितलं. कारण तो एक पोर्शन होतं की तिने लगेच नसतं अंडरस्टँड करून घेतलं की असं वेगळं काय. कारण आजपर्यंत कुणालाच माहित नाही की असं काहीतरी असतं म्हणून. त्यावेळेस म्हणजे 1996 जन्म आहे माझा, त्यावेळेस तर खूपच जास्त लोकांची मनस्थिती वेगळी असते. लोकांना तेवढ्या विचार पद्धती तेवढ्या मॉडर्न नव्हत्या. आपण आज पुण्यात आहोत आणि छानपैकी बोलतोय, पण त्यावेळेस तेवढा ऍक्सेप्टन्स पण नव्हता. पॅरेंट्सचा नाही तर सोसायटीचा तर बिलकुलच नाही. आणि तो फेस तिथून चालू झाला आणि काही क्षणानंतर आईला कळलं. आणि कुतूहलाची एवढी मोठी गोष्ट की मी माझा जो जन्म आहे सोमाटणे जो एरिया आहे तळेगाव दाभाडेच्या अलीकडे पुण्यामध्ये, तर तिथे परंदवडी म्हणून गाव आहे. तिथे जेव्हा माझा जन्म झाला पूर्ण गाव कुतूहलाने मला पाहायला आलं होतं. बापरे. आणि ते फक्त कुतूहलाने पाहायला आले होते. आणि त्याने आजपर्यंत त्या लोकांना माहिती आहे की हा मुलगा त्यावेळेस होता ज्याला 2 पाय नव्हते. आजही जेव्हा मी माझी गाडी ड्राईव्ह करून छानपैकी तिकडे जातो, त्यांना भेटायला जातो, तर माझी मावशी तिकडे अजूनही राहिलाय. तर त्यांना जे कुतूहल वाटतं किंवा जे त्यांना अभिमान वाटतं की हा मुलगा अजूनही आहे. खूप सुंदर. म्हणजे कशी जर्नी चालू झाली तुमची. सो मला असं वाटतं की शिक्षण घेताना पण हेच तुम्हाला प्रॉब्लेम झाले असतील. नक्कीच. म्हणजे मी परत त्याच्यामध्ये येईल की शिक्षण हा जो पार्ट आहे तो खूप क्रुशियल होतो माझ्यासाठी. शिक्षणाच्या अगोदर मला हे म्हणायचं की बाळाला दोन्ही जेव्हा पाय नव्हते तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आजकालची जी गर्ल चाइल्ड आहेत किंवा बरेचसे ट्रान्सजेंडर आहेत, बरोबर, त्यांचे जेव्हा जन्म होतो त्यांचे आई वडील ऑलरेडी त्यावेळेची गोष्ट असेल किंवा आता पण काही जण असेल, त्यांची मुलं आज नदी पात्रात किंवा कचरा कोंडीत. आणि एवढी वाईट ती दुर्दशा आहे आपण म्हणू शकतो. तरी माझ्या आई वडिलांनी मला ऍक्सेप्ट करून तसं त्यांनी मोठं करण्याचा विचार केला. मला असं वाटतं हा खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांनी त्यावेळेस मला ऍक्सेप्ट केलं एक चाइल्ड म्हणून. भले तो कसाही असेल पण तो ऍक्टिव्ह असेल आणि ती जबाबदारी आमची असेल हे त्यांनी ठरवलं होतं. आणि तो फेज माझा चालू झाला की मला एज्युकेशन पर्यंत जायचं. माझा मोठा भाऊ ऑलरेडी मी नेहमी मेन्शन करतो की तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर तो स्कूलला जायचा छान आणि नेहमी मी त्याकडे पाहायचो, कारण एक लहान भाऊ मोठ्या भावाकडेच पाहतो. बरोबर. की अरे छान चाललाय, त्याला दोन्ही पाय आहे, तो दर्डाकडे इंग्लिश मिडियमला शिकतोय. आणि मग मी माझ्या आई वडिलांना हट्ट केला की नाही मला पण आता शिकायचंय. त्यावेळेस त्यांना कळून चुकलं होतं की नाही मुलगा खूप ऍक्टिव्ह आहे, यालाच शिकवणं इम्पॉर्टंट आहे. मला आजही आठवतंय की माझी आई मला असं व्यवस्थित तयार करून, माझे वडील सोबत असताना देखील माझी आई त्यावेळेस स्कूल जवळ असल्यामुळे मला तिच्या कमरेवर बसून घेऊन जायची. बरोबर. कारण छोटीशी बॅग, सगळं छोटंसं, खूप लहान. आता तर बऱ्यापैकी हाईट माझी वाटते. त्यावेळेस मी एवढा लहान असताना तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, इमॅजिन करू शकता की किती लहान असेल. आणि तरी ती मला उचलून कमरेवर घेऊन जायची. आणि अजूनही प्रॉब्लेम यायचा की तिला की जेव्हा 2 पाय नसतात त्या मुलाला पकडता येत. बरोबर. ज्याला 2 पाय असतात ना त्याला इझी असतं कॅरी करणं किंवा त्याला बॅग पण लावता येते. आजकाल बॅग पण येते. त्यावेळेस तर बॅग तर नव्हती, पण तिला उचलणं, कमरेवर नेऊन तिथपर्यंत स्कूल पर्यंत नेणं हाही तिच्यासाठी रोज स्ट्रगल पार्ट होता. त्रास व्हायचा तरी रोज घेऊन जायची. एक दिवस त्या स्कूलचा किंवा त्या प्रिन्सिपलचा त्या आईला किंवा त्या माईला एक संदेश येतो की नाही हा जो मुलगा आहे आम्ही ह्याला इथे ठेवू शकतो. का? कारण ह्याला उद्या कोणी तुडवलं, उद्या कोणी काय झालं, त्याचे जे फ्रेंड्स आहेत, टीचर्स आहेत, कोणी असू शकतं, त्यासाठी आम्ही ती जबाबदारी घेणार नाही. उद्या त्याला वॉशरूमला जायचं असेल, काय करायचं असेल, काही झालं तर याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. भले तो स्वतः करू शकतो पण नाही ठेवणार आम्ही. त्याच क्षणी कुठे ना कुठे त्रास चालू झाला. तिथे पहिलं रिजेक्शन चालू झालं. पण रिजेक्शनच्या अगोदरची एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की अंदाजे 5-6 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. माझ्या पोटामध्ये असा काही त्रास चालू झाला होता जेणेकरून डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं की हा मुलगा मरणार. अरे बापरे. आणि रिअली सांगतो हा माझा सेकंड जन्म आहे. त्यावेळेस माझ्या आईला सांगितलं गेलं की आई वडील सोबत होते
आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, नाव नाही, मी पुण्यातलेच आहेत आणि आता नाहीये ते प्रॅक्टिसमध्ये, पण एक टाइम होता की ते चांगला प्रॅक्टिसमध्ये होते आणि त्यांना दाखवलं गेलं. ते म्हणाले की मुलगा नाही जगणार, मुलाला तर पाय नाहीच आहेत आणि त्याचं फ्युचर तर काहीच नाहीये आणि त्यामध्ये तर अजूनही तुम्ही अशा कंडिशन मध्ये त्याला नाही ठेवू शकत. आई आणि वडील दोघंही खूप जास्त चिंतित होते, कारण मुलाला इथपर्यंत वाढवलंय आम्ही. किती केलं तरी एक मुलगा किंवा एक चाइल्ड म्हणून खूप त्यांच्या अपेक्षा असतात कोणत्याही आई वडिलांच्या. आणि हे सगळं करता करता मग आईला जेव्हा हे कळलं, ती म्हणाली की मुलगा तसाही मरणार आहे असं तुम्ही म्हणताय, मुलाच्या पोटात जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही अडकलंय असेल, काही असेल, त्याची जबाबदारी मी घेतली. आणि त्या फेज मध्ये तिने एकच काम केलं, तिने डोळे बंद केले, माझं पोट जोरात दाबलं, जे काही पोटात होतं ते बाहेर आलं असेल, काही त्रास होतोय, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला काही त्रास नाही. हा आईचा आशीर्वाद आहे तुमचा, बेसिकली बघितलं तर हा आईचा आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद मी म्हणतो ना की एक देवी म्हणून किंवा एक देव आपल्या सोबत जे असतात ना, ते आई वडील असतात. बरोबर. आणि ती आई, ती माऊली जिने 9 महिने पोटात ठेवलं ना, तिचा मोठा हात असतो मला वाटतं. आणि नक्कीच वडील हा जो पार्ट आहे ना, तो मी नंतर कव्हर करणार आहे, तो कधी होणार आहे तो नक्कीच इम्पॉर्टंट आहे. पण त्यावेळेस त्या आईने जे केलं, जे धाडस दाखवलं, त्यामुळे मी आज तुमच्यासोबत बोलते असं कदाचित मला वाटतं. बरोबर. सो जे म्हणतात ना ते बरोबरच आहे की देव सगळीकडे नाही असू शकत, त्यामुळे त्यांनी आपल्याला आई वडील दिलेत आणि हेच ती आईचा एक आशीर्वाद आहे की ज्यांनी तुम्हाला आता इथपर्यंत आणले. कमिंग बॅक टू द पॉइंट की स्कूल रिजेक्शन चालू झालंय आणि मग माझ्या आई वडिलांनी सगळं असं सर्च करायला चालू केलं की अशा मुलांना, ज्याला स्पेशल चाइल्ड म्हणतात, त्याला कुठे ऍडमिशन मिळणार. बरोबर. कारण असे पण भरपूर शाळा कॉलेजेस जे नॉर्मली सगळे जातात तिथे पाहायला गेलं. कारण माझा बुद्ध्यांक किंवा आपण IQ लेवल जे म्हणतो तो नॉर्मल होता. बरोबर. नॉर्मल असल्यामुळे मला कुणाकडे असं स्पेशल स्कूल मध्ये जाण्याची गरज नव्हती. बरोबर. मला बघा डिसेबिलिटी असल्यामुळे मला तिथे नाकारलं जातं हे चुकीचं होतं. पण तेव्हा त्यांना हे कळत नव्हतं, ज्या स्कूलला हे अप्रोच करत होते. आई वडील ऍज अ पॅरेंट म्हणून जे करत होते ते त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि पुण्यामध्ये असे भरपूर सगळं पालटलं गेलं पण नाही भेटलं. जिथे माझा जन्म झाला तिथेच पुढे कान्हे गाव म्हणून आहे, त्याच्या पुढे साईबाबा सेवाधाम असं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची डिसेबिलिटी असणारी जी मुलं आहेत ती एकत्र राहतात आणि त्यांना वाढवलं जातं, शिक्षण दिलं जातं. आणि तिथे माझा प्रवास खरा चालू झाला की त्यांनी जेव्हा मला पाहिलं की मुलाला दोन्ही पाय नाही येत आहे, पण त्याच्यामध्ये तो फार ऍक्टिव्ह दिसतोय, त्याच्यामध्ये काहीतरी धमक आहे. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही यांना ऍडमिशन देऊ. बरोबर. आणि तेव्हा माझ्या आई वडिलांना कुठेतरी खुश झालं की ठीक आहे बाबा, आता याचं कुठेतरी एज्युकेशन चालू होत आहे. आणि जरी माझी हाईट कमी असली तरी तो जो प्रवास आहे तो एवढा छानपैकी चालू झाला, कारण माझे जे टीचर्स आहेत, जे कारण तो जो फेज आहे जे सगळे डिफरंटली एबल्ड होते, सगळे त्याच प्रकारची लोक असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे होत नाही की तू असा आहेस, तू तसा आहेस, त्याच्यामध्ये बुली करणं होत नाही, कुणाला चिडवणं होत नाही, ते सगळे एकाच प्रकारची लोक असतात. बरोबर. आणि त्यामुळे ते जे टीचर्स असतील, टीचर जरी नॉर्मली असेल, नॉर्मल एबल्ड असेल असं म्हणू शकतो, कारण आपण सगळे काय होतं ना, हे कॅटेगरीज थोडे वेगळे आहेत. बरेच जण आपण जेव्हा आपण स्वतः नॉर्मल म्हणतो, आपण ऍक्च्युअली इथून डिसेबल्ड असतो. करेक्ट आहे. त्यामुळे मला कधी कधी हे फ्रेजेस बोलताना खरं तर मी म्हणतो की चुकीचं होतं, तरी पण मी फिजिकली म्हणून शब्द वापरेल की फिजिकली एबल्ड टीचर्स पण होते आणि डिसेबल्ड पण होते. त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स आम्हाला सोपा होता असं म्हणेल. आणि त्यांनी मग आम्हाला ऍक्च्युली त्या प्रकारे ट्रीट करायला चालू केलं. असे पण माझे टीचर्स मला आठवते की मला ते कमरे घेऊन जायचे, त्यांना लाज नाही वाटायची. आणि ते आजही जेव्हा माझं आज वय 28 आहे, ते मला जेव्हा भेटतात तेव्हा ते म्हणतात की ती वेळची गोष्ट आहे ना, आज काय तू, म्हणजे तुझं यश पाहून आम्हाला असं खूप अभिमान वाटतो. सो हे झालं शिक्षण, पण तुमचं मग ग्रॅज्युएशन किंवा BSc BCA हे कसं काय प्रॉब्लेम्स आले का तुम्हाला तेव्हा? आता कसं आहे, हे हा सगळं करताना म्हणजे माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण असं प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये झालं. 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण माझं तिथे झालं, जे बऱ्यापैकी मी तिथे पण चांगल्या प्रकारे पास झालो. जवळपास मी 10वी मध्ये 78% हिशोबाने मी तिथे फर्स्ट क्लासने पास झालो बोर्डामध्ये. बोर्ड झाल्यानंतर मग असं खूप अवघड असतं की 11वी 12वीचा जो फेज आहे
आणि त्या म्हणजे 10वी नंतर करायचं काय, कारण आजकालची बरीच तुम्ही मुलं पाहिजे असेल त्यांना क्लॅरिटी नसते. आजकाल त्यांच्यासोबत पॅरेंट्स असतात म्हणून त्यांना क्लॅरिटी माहित असते, असं आपण आताच्या जनरेशनला म्हणू शकतो. पण एक जनरेशन तुम्हालाही आठवत असेल की ज्यांना 10वी नंतर काय करायचं माहितच नव्हतं. बरोबर, हो. म्हणजे इव्हन 3च स्ट्रीम त्यांना माहिती, आर्ट, कॉमर्स अँड सायन्स. हो, म्हणजे आता कितीतरी स्ट्रीम वेगळे. हो हो, की अक्षरशः तुम्ही कुकिंग मध्ये जाऊ शकता, तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम करू शकता, अजूनही करू शकता. पण तेव्हा तर आपल्याला 3च माहिती होती. हो, त्याच्यामध्ये पण अजून असा एक तफावत होती की आर्ट्स म्हणजे खूप लो, कॉमर्स म्हणजे मधला फेज, आणि सायन्स म्हणजे सगळ्यात भारी. येस, असा एक फेज अजूनही काही जणांना, गावाकडच्या लोकांना वाटतं. हो, आणि त्यामुळे मी एक मधला पार्ट चूज केला होता, कारण माझी खूप इंग्लिश तेव्हा चांगली नव्हती, आणि तेव्हा वाटायचं की इंग्लिश खूप तरी काहीतरी वेगळी गोष्ट आहे. सायन्स तर माझ्या डोक्यावरची गोष्ट. अच्छा, सायन्स म्हणजे जमायचं, पण इंग्लिश मीडियम मधून तिथे अचीव्ह करणं खूप अवघड गोष्ट. आणि म्हणून म्हटलं एक मधला पार्ट आहे तो एक कॉमर्स, आपण असं व्यवस्थित जाऊया, कुणाच्या ह्याच्यात प्रॉब्लेम नको, आणि मी चांगले पर्सेंटेज आणावं हा पण एक मुद्दा होता. कारण एवढी डिसेबिलिटी असताना सुद्धा तो फेस होता. पण मुद्दा आहे की मी जेव्हा हॉस्टेल पूर्ण 10 वर्ष हॉस्टेल काढलं, हॉस्टेल नंतर मग मी पुण्यात आलो आई वडिलांसोबत. परत ऍडमिशन्सला नाकारलं, कारण ते म्हणतायत की परत तू भले तू काही करतोय, पण या सगळ्यामध्ये आम्ही नाही ऍडमिशन देऊ शकतो. अरे बापरे. अक्षरशः माझ्या वडिलांना भीक मागायला लागली, त्या लोकांना ज्यांचे नाव खूप आहे, मोठ्या पोस्टवर आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, तरी पण ते म्हणतात की नाही देऊ शकत. त्यांचे स्वतःचे कॉलेजेस आहेत, असे भरपूर पॉलिटिशियन तुम्हाला माहित असतील, त्यांची स्वतःची कॉलेजेस आहेत, पण ते ऍडमिशन देत नाही. मी माझ्या बाबांना एकच म्हणालो, तेव्हा मला थोडं कळतं झालं होतं, कुणालाही काही मागू नका, इच्छा असेल ना कुठे ना कुठे मार्ग निघून. बरोबर. आणि म्हणतात ना की इच्छा तिथे मार्ग. पुण्याच्या इथेच येरवड्यामध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलेज, तिथे मला फायनली त्या सरांसोबत बोलल्यानंतर ऍडमिशन मिळालं. ओके. म्हणजे असं वाटतं की यावेळेस माझे बाबा माझे देव मधून आले होते असं मला वाटतं. कारण नेहमी मी कुठेही जातो किंवा मी काही पुढे बोलतो, मी म्हणतो की देव माझ्या सोबत आहे. बरोबर. आणि वेळेवर गोष्ट मिळणं ही सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. बरेच जणांची अशी कंडिशन्स पाहिल्यात की त्यांना वेळेवर शिक्षण मिळत नाही, वेळेवर सपोर्ट मिळत नाही आई वडिलांचा, सगळ्यात महत्वाचा. बाकी लोकांचं मिळेल नाही मिळेल त्याचा काही संबंधच नाही, पण आई वडिलांचं मिळणं खूप महत्वाचं. आणि ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना डिसेबिलिटी आहे, फिजिकल डिसेबिलिटी असणाऱ्या लोकांना जास्त गरज असते त्यांच्या आई वडिलांची. बरोबर. आणि तिथे 11वी 12वी झाली. 11वीला मी मराठी मीडियमला होतो. कारण आतापर्यंत मराठी मीडियम केल्यामुळे मराठी मीडियम करायचं असंच ठरलं होतं. पण माझ्या डोक्यात होतं की नाही, इंग्लिश मीडियमला मला जायला पाहिजे, कारण इथे पुढे कुठे ना गेलं तर इंग्लिश मीडियम हेच आपलं मीडियम असायला हवं, कारण पुढे कळणार नाही की काय कुठलं. आणि मराठी मीडियम सगळीकडे ऍप्लिकेबल नसतं. बरोबर. आणि फायनली 12वीला मी इंग्लिश मीडियमला आलो. 12वी कॉमर्स मध्ये होतो, तिथे कॉलेज मधला फर्स्ट रँकर मी होतो. वाव, एक्सलेंट. सो तेव्हा काही फ्रेंड्स तुम्हाला आठवतात का की ह्या फ्रेंड्स मला खूप सपोर्ट केला, ह्या टीचरने मला खूप सपोर्ट केला, असे काही आठवतात का किस्से? येस, माझे जे फ्रेंड्स आहेत ना, मला असं वाटतं की म्हणजे मी मुद्दाम त्याची नाव घेईन, मी आजपर्यंत कोणत्याही शो मध्ये किंवा पॉडकास्ट मध्ये बोललो नाही. सूरज म्हणून माझा एक मित्र होता. बर. आणि असे सूरज, अमोल आहेत, अजून स्वप्नील म्हणून होते. बर. अशी बरीचशी मुलं होती. ती अशी 2-4 जे चॉईस केलेली मुलं होती ना, ती मला खूप मोटिवेट करायची, मला सोबत राहायची. मला वाचण्याची सवय नव्हती, मला वाचनाची सवय लावली. लायब्ररी मध्ये मला घेऊन जायचे, वाच न्यूजपेपर माझ्यासोबत बस. आणि एकदा तुम्ही तिथे गेलात ना तर तुम्हाला वाचायलाच लागतं, त्याचा ऑप्शनच नाही. बरोबर. ती मुलं अशी होती की एमपीएससी युपीएससीचं त्यांचं गोल, आणि त्याच्यासोबत ते वाचन म्हणजे त्यांचं खूप तगडं असतं. त्यामुळे त्यांच्यासोबत म्हणजे तो एक फेज होते. आणि मुलगा केजी होतं, मी एकटा कॉमर्स मध्ये आणि ते सगळे आर्ट्स मध्ये होते. आणि आर्ट्स लोकांचं तुम्हाला माहिती आहे की वाचन खूप चांगलं असतं. आम्ही दोघं वेगवेगळ्या स्ट्रीम मधले, तरी आम्ही खूप जवळचे फ्रेंड्स. आणि असं आम्हाला राम लक्ष्मणाची जोडी म्हटलं जायचं की एक कॉमर्स मध्ये एक आर्ट्स मध्ये, पण दोघं टॉपर आहेत. वाव. सो युअर कंपनी मॅटर्स. सो तुमची कंपनी कशी आहे ते डिसाइड करते तुमचं सक्सेस आणि तुमचं फेल्युअर. अगदी. म्हणजे नेहमी म्हणलं जातं ना की तुम्ही ज्या ठिकाणी त्यातली 4 लोक तुमच्यासोबत कशी आहेत, तुम्ही काय बनणार आहे हे डिसिजन. बरोबर. आणि बरेच वेळा तुमचा चुकीचा सहवास पण हा खूप जास्त वाईट घडू शकतो जे तुमच्यासोबत घडतंय. बरोबर. बरोबर. सो तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट काय होता? टर्निंग पॉइंट आज मला वाटतं की मी तुमच्यासोबत जे कॉन्फिडेंटली बोलतोय, दॅट इज अ टर्निंग पॉइंट
जो माझा 10वी नंतरचा होता. मला सांगायला आवडेल, मी 10वीला होतो तेव्हा माझ्यासाठी खूप एक कंजेस्टेड, प्रोटेक्टेड एक छोटस जग होतं माझ्यासाठी, जे मला वाटायचं की तेवढंच जग आहे. कारण आपण कुठल्याही बाहेर पडलो की आपल्याला तेव्हा कळतं की ही दुनिया काय, सोसायटी काय, त्याचे विचार काय. एक डिसेबिलिटी असणारा मुलगा ज्याला दोन्ही पाय नाही आहेत, जेव्हा त्याचं जग समोर बघतं तेव्हा त्याला खूप सारे त्याला स्वतःला एक प्रश्न असतात. बरोबर. कारण मला आजपर्यंत माझ्या प्रश्नांची आन्सर भेटलीच नव्हती की मला जन्मता दोन्ही पाय का नाहीये. कारण ते ऍक्सेप्टन्स माझ्याकडे नाहीच आहे. मला तो ऍक्सेप्टन्स खूप नंतर आला. आणि तो कसा आला, तो टर्निंग पॉईंट आहे मला वाटतं. तो टर्निंग पॉईंट एक मॅडम आहेत ज्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पुण्यामध्ये 25 वर्ष काम करायचे, त्यांना पण डिसेबिलिटी आहे हातामध्ये थोडीशी. त्यांनी तो जॉब सोडला आणि त्यांनी 10वीला जेव्हा मी होतो त्या हॉस्टेलमध्ये त्या आल्या होत्या, त्यांनी मला त्यावेळेस विचारलं होतं की तुझं गोल काय, पुढे काय करायचं. थोडंफार कळता होतो म्हणून मी एकच वाक्य म्हटलं होतं की मला ऍनिमेशन मध्ये जायचं. बर. ऍनिमेशन करायचंय. म्हणाले ठीक आहे, आपण एक काम करूया, तू 10वी चांगला पास हो, तू पुण्यात जेव्हा येशील परत, कारण मी पुण्याचा आहे, त्या पण पुण्याच्या होत्या, तेव्हा आपण बोलू या गोष्टीवर. हे सगळं झालं. पण जेव्हा मी ऍक्च्युली पुण्यामध्ये आलो तेव्हा ऍनिमेशनची जी कोर्सची फी आहे ती मिनिमम 1 ते 5 लाखांच्या दरम्यान होती. बर. जी तुम्हाला पण आयडिया असेल. आणि तेवढं अफोर्ड नाही करू शकत एक कॉमन मॅन. आणि असं कुठलाही डायरेक्ट ह्याच्यासाठी लोन पण मिळत नाही या पर्टिक्युलर कोर्ससाठी, असं मला वाटतं. पुढे मिळत असेल तर दॅट मे बी रॉंग. आणि तिथे पण मला ऍनिमेशन नाही करता आलं. म्हणूनच मी म्हणालो की मी कॉमर्स मध्ये आलो. आणि मग त्या मॅमने आमची एक ऍप्टिट्यूड टेस्ट केली होती, जिथे तुमचं स्कल कुठे आहे ते कळेल. आणि असं करता करता थोडं पुढे गेलो. पण अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट होती की आम्ही सारसबागेमध्ये फिरत होतो, मी आणि माझा मित्र. म्हणजे तुम्ही मला चालताना पाहिलं, त्याच स्टेजने मी चालायचो. आणि माझ्यासोबत एक ज्याला दोन्ही पाय व्यवस्थित आहेत, हाताला थोडीशी डिसेबिलिटी असा एक मुलगा, ज्याला कळूनही येणार नाही की त्याला डिसेबिलिटी आहे, असं चालत होतो. एक गृहस्थ आले आणि त्यांनी मला पैसे ऑफर केले. मला हे नव्हतं माहिती त्यावेळेस की पैसे घेणं बरोबर आहे का नाही. मी ते पैसे प्रेमाने स्वीकारले. पण त्यांच्या मनात ही होती की याला दया दाखवली, याला मदत व्हावी. असंही असू शकतं. मी कुणाला वाईट नाही म्हणत आहे, कोणी असेल. पण त्या मित्राने तिकडे सांगितलं मॅमला, की त्यांचं नाव मेधा कुलकर्णी आहे, मॅडमचं नाव. मेधा मॅडमला त्यांनी सांगितलं. तो मॅडम मॅमने मला बोलवलं की आकाश, आपण एवढे दिवस भेटतोय, सगळं करतोय, त्यातून मी ऐकलं की असं झालंय, कितपत तुझ्या मनाने बरोबर आहे, तू सांग. तू आता बऱ्याच मी कळता झालाय. मॅम, मला कुणी सांगितलंच नाहीये की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही मला प्लीज सांगा हे कितपत बरोबर आहे. तिथे कुठे विषय तो सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीमचा. बरोबर. त्यांनी मला शिकवलं की तू स्वतःचा जेव्हा रिस्पेक्ट करतो, एस्टीम असतो, तेव्हा तुला ही पैसे घेण्याची गरज नाही. बरोबर. तू ज्यावेळेस तू कमावशील त्यावेळेस तू कुणाला देण्याचा प्रयत्न. कारण सोसायटीसाठी गिव्हिंग बॅक टू सोसायटी हा जो एक वेगळा मुद्दा आहे, तो या मुद्द्यावर पण आपण नक्कीच बोलूयात. पण त्याच्यामध्ये तुला दुसऱ्यांना देता आलं तर नक्की चांगली गोष्ट, पण तुला कोणी मदत करते तर ते पैसे घेऊ नको. त्यापेक्षा तू त्यांना हे सांग की तुम्ही मदत करू शकाल असाल तर अशा कुठल्या कम्युनिटीला करू शकता, तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तू त्यांना प्रोव्हाइड कर. बरं. दॅट इज ऍक्च्युअल रिअल टर्निंग पॉइंट की त्यांनी मला सांगितलं. प्लस त्यांनी मला हे सांगितलं की जोपर्यंत तू स्वतःला ऍक्सेप्ट नाही करणार, तू जसा पण आहे, पाय नाहीये, हात नाहीये, तुला दिसत नाही, करत नाहीये, असं कोणी पण असेल, बरोबर, ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी असेल, कसंही असेल, तुला स्वतःला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. ज्यावेळेस तू स्वतःला ऍक्सेप्ट करशील त्या दिवशी तुला स्वतःची लाज नाही वाटणार. बरोबर. ज्या दिवशी तुला लाज नाही वाटणार त्या दिवशी तू ज्याच्या लोकांशी बोलशील त्या लोकांना तुला छान वाटेल आणि अभिमान वाटेल की तू त्यांच्यासोबत बोलतोय. आणि तो माझा टर्निंग पॉइंट होता. टोटली इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे आकाश सर. खरंच तुमच्याशी बोलताना मला खूप प्रत्येक वाक्याला गुजबम्स येतात. सो इतकं सुंदर तुम्ही बोलतायत. सो तुमचं लग्न कोविडच्या आधी झालं की नंतर झाले? नक्कीच, म्हणजे कोविड चालू झालं 20 साली, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेस म्हणजे माझं जस्ट 2018 मध्ये BCA कम्प्लीट झालं मॉडर्न कॉलेज ऑफ पुणेमध्ये. म्हणजे BCA करण्यामागे पण हा मुद्दा होता की मी या फेज मध्ये जेव्हा 11वी 12वी करत होतो तेव्हा माझ्या बाबांनी मला त्यांच्या गाडीवर 2 व्हीलरवर पुढच्या टाकीवर बसून न्यायचे. तर तेव्हा माझ्याकडे साधन नव्हतं जाण्याचं. ते त्यांचं कामच सोडून
तिथपर्यंत मला घेऊन जायचंय. मला वेगवेगळ्या प्रकारची कोर्सेस शिकवले, MSc, TP, Tally, डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन वेब टेक्नॉलॉजी, एवढे सगळे कोर्सेस त्यांनी त्याच फेज मध्ये करून दिले फक्त 11वी-12वी मध्ये. म्हणजे माझा हात एवढा कम्प्युटरवर बसवला होता की म्हणजे माझ्या एजची जी मुलं असतील त्यांचं तेवढा बसूच शकत नाही. एवढा टायपिंग माझा 40 आणि 50 WPM होतं की फास्टेस्ट होतं माझं खूप जास्त. आणि त्या फेज मध्ये मग मी विचार केला की बीकॉम करायचं का अजून काहीतरी करायचं. मग मी BCA मध्ये कन्वर्ट झालो, BCA केलं. आणि एक टाइम होता की आपण आता लग्नाचा एक फेज येतो. ओके. आता मग लग्नाचा फेज येतोय आणि मग वय तर होत नाही, पण मुलगी कोण देणार का. बरोबर. कारण बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की डिसेबिलिटी आहे, ऍक्टिव्ह आहे, पण डिसेबिलिटी एवढी जास्त आहे ती अशी व्हॅनिश होऊन जाते, ऍक्टिव्हनेस व्हॅनिश होऊन जातो. कारण मुलगी किंवा एखादा घरदार कोणी बघतं, जेव्हा एखादा दुसरी फॅमिली असेल, जी मुलगी असेल, तिला तर आजपर्यंत हेच एक्सपेक्टेशन असतात की माझा जो जोडीदार आहे ऍटलीस्ट माझ्या हाईटचा तरी असावा, एवढं तर सिमिलर असेल, तुम्हाला माहित असेल. त्यानंतर ऍटलीस्ट त्याने चांगला कमवता असावा, जो मोठ्या पगारावर असेल, कमी पगारावर तर बिलकुल नाही, आणि गव्हर्नमेंट जॉब आला पाहिजे. बरोबर. अशा छोट्या छोट्या एक्सपेक्टेशन्स मी म्हणू शकतो की त्यांच्या असणं ठीक आहे, पण मला असं वाटतं की कुठलीही मुलगी जी कुठेही असेल तिने एवढ्या जास्त एक्सपेक्टेशन ठेवणं त्या प्रत्येक मुलासाठी खूप अवघड आहे. आणि हा सोसायटीसाठी मला मेसेज आहे की तुम्ही गावाकडे राहता, शहराकडे राहता, कसे राहता, काय राहता हे प्रश्न नाही. जेव्हा एक मुलगी म्हणून तुम्ही आहात तर प्रत्येक मुलाने गव्हर्नमेंट जॉब असणं हे गरजेचं आहे का. बरोबर. आणि तो गव्हर्नमेंट जॉब खरंच त्याला प्रत्येकाला मिळणं शक्य आहे का. बरोबर. नाही, कारण आज नाहीये शक्य, प्रत्येकाला गव्हर्नमेंट नाही जॉब मिळू शकत. आज प्रत्येक जण कॉर्पोरेट लाईफ मध्ये का आहे, कारण त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळत असतात, चांगल्या पगारावर असतात, त्याला सगळं व्यवस्थित असतं. तो आज त्या कॉर्पोरेट जॉब मध्ये 9 to 5 जॉब किंवा 9 to 6 जॉब नाही करत असतात. एवढा त्रास त्या बॉसच्या ऐकून नसतं घेतलं त्याने. किंवा आज कॉलिंग जॉब मध्ये मी आहे, मला आठवतंय किती त्रास आम्हाला होतो. दिवसभरात 50-70 लोकांसोबत बोलत, 100 लोकांसोबत बोलत, तिथे शिव्या खावा लागतात. आम्ही तिथे गव्हर्नमेंट जॉब मध्ये मी नाही करू शकत. गव्हर्नमेंट जॉब मध्ये तुम्हाला सांगायला आवडेल, मी एकदा जॉब साठी ऍप्लिकेशन दिलं, तिथे नुसते त्या एक्झाम साठी ज्यांना हिअरिंग इम्पेअर्ड असेल, ज्यांना ऐकू येत नाही, ती मुलं आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. आणि त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा त्या लोकांना एवढे जास्त हुशार असतात की ते लोक याच्यामध्ये घेऊन जातात. कोटामध्ये जे असतात, डिसेबिलिटी कोटामध्ये म्हणतो आपण, की तुम्हाला का जॉब्स मिळत नाहीत. आणि प्रत्येक जणांचा एकच प्रश्न की तू डिसेबिलिटी आहे तर तू गव्हर्नमेंट मध्ये काय. डिसेबिलिटी कोटा काय हे कधी स्टडी केलायस का. त्या स्टडी मध्ये असं आहे की तुम्ही तो कोटा ऑलरेडी खूप कमी असतो, 2 or 3% मे बी. त्या कोटामध्ये ही लोक जे हिअरिंग इम्पेअर्ड असेल किंवा ज्यांना व्हिज्युअली इम्पेअर्ड असेल, त्यांची एवढी सेन्सिबिलिटी चांगली असतात ते लोक की ते तिथे पास होऊन जातात. ज्यांना फिजिकली डिसेबिलिटी असेल, भले ते किती पण ऍव्हरेज स्टुडंट असू दे किंवा चांगले असू देत, ते त्यांचं सिलेक्शन तिथे नाही, त्यांची चूक नाहीये. कारण प्रत्येक जण पास नाही होऊ शकत. आणि म्हणून गव्हर्नमेंट जॉब प्रत्येकाला मिळणं हे बरोबर आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाला एक सजेशन आहे माझं, किंवा मला ऍडवाइस द्यायचंय की प्रत्येक मुलीला गव्हर्नमेंट जॉब आला नाही पाहिजे. तुम्ही हे असं बघा की मुलगा किती कर्तृत्व आहे, काय करतोय हे महत्वाचं आहे. आणि कमिंग बॅक टू पॉइंट, ज्या मुलीने हे सगळं पाहिलं, तिने पहिलं मला पाहिलं नव्हतं. आणि ती मुलगी होती पंढरपूरची. पंढरपूरची एक गाव आहे पुढे, तिथे ती राहायला आहे. आणि तिथे एक 15 किलोमीटर अंतरावर जेव्हा त्यांचं गाव आहे, ती खूप गावाकडची लोक छानपणे असं. पण मग प्रॉब्लेम येतो की तिने ऍक्सेप्ट कसं केलं. बरोबर. माझे फेसबुक, मी सोशल मीडियावर येण्याच्या अगोदर माझ्या फेसबुकवर ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी ज्या ऑलरेडी मी केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये मी आतापर्यंत सिंगिंग केलं असेल, अजून काही गोष्टी केल्या असतील, त्या सगळ्या गोष्टी, त्या पेपर कटिंग्स माझ्या बाबांनी सगळं कलेक्टिव्हली ठेवलं होतं. कारण आतापर्यंत खूप यश मिळालं होतं मला, पण मी फार असं स्पेसिफिकली ऑडियन्स पर्यंत नव्हतं नेलं. तर ऑडियन्स वगैरे फार नव्हती, पण एवढा तर नक्कीच कलेक्शन होता की जेणेकरून समोरचा जेव्हा पाहिजे तेव्हा ऍटलीस्ट कळेल की मुलगा काय करतोय. मग तिथे त्यांनी पाहिलं, मुलीने पाहिलं, तेव्हा तिला एक कॉन्फिडंट आला की ती कॉन्फिडंट होती. आय मीन कॉन्फिडन्स मध्ये आली की मुलगा कर्तृत्ववान दिसतोय, ऍक्टिव्ह आहे. आणि मग तिने विचार करायला चालू केलं
घरच्यांना ऑलरेडी सांगितलं की मुलगा चांगला वाटतोय मला, मुलाला भले पाय नाही घेत पण मुलाकडे बघा तुम्ही. आणि तिने मग त्या मुलीने सगळ्यांना समजावलं, असं नाही की त्या सगळ्यांनी तिला समजावलं की मुलासोबत तू लग्न कर या मुलासोबत. ओके. सो मला वाटतं की हा तिचा मोठेपणा आहे. आणि हा मोठेपणा असताना देखील कुठे ना कुठे एक प्रश्न येतो की आम्हाला दोघांना भेटणं गरजेचं होतं. कारण लग्ना अगोदर एक प्रथा असते. हो, मी ऍक्च्युअली त्याच्यावर येणार होते. कांदे पोहे हा खूप कॉमन सब्जेक्ट आहे आणि कांदे पोहेसाठी आम्ही भेटले, स्पेशली भेटलो. पुण्यावरून पंढरपूरला गेलो, ते पण स्पेशल पास करून, कारण कोविड चालू होता. कोविड मध्ये पास करणे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. घालून गेलो आणि एक इम्प्रेशन पडतं गावाकडच्या लोकांना की अरे मुलगा खूप छानपणे आला. आणि गेल्यानंतर असं बसलो आम्ही, कारण बाकीचे सगळे माझे आई वडील, माझे काका मावशी आणि मी असे 5 जणच गेलो होतो आम्ही. आणि बाकी त्यांचे फॅमिली मेंबर्स होते. म्हणजे ज्या मुलीबद्दल एवढं बोलतोय फक्त मुलगी, तिचे काका, सख्खे काका, त्यांना पण डिसेबिलिटी आहे. म्हणून मला असं वाटतं कुठे ना कुठे तो ऍक्सेप्टन्स तिथून आले. येस, हो. कारण त्यांना ऑलरेडी माहितीये की काय काय करायला लागतं. बरोबर. आणि त्यांना तेवढी मदत लागत नाही म्हणून कदाचित ह्याला पण लागणार नाही, हा कुठेतरी एक कॉम्बिनेशन. हो, माइंड प्रिपरेशन झालं ऍक्च्युअली. प्रिपेअर होतो. कारण तिच्याबद्दल मी बोलतोय, तिला ऑलरेडी 3 बहिणी आहेत. मोठ्या. त्यांची लग्न झालेली आहे. त्यांचे कुठेतरी असं पहिल्यांदा होत कॉमन आहे, मी असं कोणाला नाव नाही ठेवत, पण की या मुलासोबतच का. तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत ना, घर. आणि त्यांचं स्टार्टिंगला नकार होता. आणि मग कांदे पोहे कार्यक्रम चालू झाला, आम्ही मस्त खात होतो, बोलत होतो सगळे. तिचं नाव, तिच्याबद्दल जी ती असं बोलते मगापासून, तिचं नाव आहे नेहा. खूप सुंदर. समोर आली आणि ती समोर साडीमध्ये मस्त छान बसली. आणि असं खुर्ची वगैरे असं काही फॉर्मॅलिटी नव्हती. आणि आम्ही बोलायला चालू केलं. मी फक्त पाहिलं की ओव्हरऑल आम्ही एका प्रेम मध्ये बसू शकतो का नाही. कारण आम्ही आता एवढं लांबून आलोय, तर मला प्रत्येक गोष्ट असं ऑब्झर्व करणं खूप चांगला ऑब्झर्वमेंट आहे असं म्हणू शकतो. व्हेरी नाईस. ओके. आणि मला असं वाटतं की मी गोष्टी ऑब्झर्व करायला चालू केलं की घर कसं आहे, फॅमिली मेंबर्स कसे, ती कशी आहे, जे बोलताना सगळं कसं आहे हे मी ऑब्झर्व करायला चालू केलं. बोलतानाच कळून चुकलं की मुलगी शाय आहे. बरोबर. आणि थोडंफार प्रश्न चालू झाले आणि तिने त्यांचे सगळे आन्सर केले. अजून एक सगळ्यांना असं असतं की जेव्हा कुठलाही कांदे पोहेचा कार्यक्रम होतो, आपण फिल्मी असतो फार. त्या फिल्मीनेस मध्ये मी स्वतःहून पॉइंट्स मानले की मला मुलीला घेऊन एका रूम मध्ये बोलायचं. तो फिल्मी एक आहे. आपण फिल्म मध्ये पाहत असतो सारखं की असं काहीतरी होतं, मग एक मुलगा मुलगी जाऊन एका रूम मध्ये बोलतात. आणि मला वाटतं ते गरजेचं होतं. ते गरजेचं यासाठी होतं की उद्या तिच्यावर कोणी प्रेशराईज नाही करायचं ऍक्च्युअली. कारण मला हे नव्हतं माहिती त्यावेळेस की तिचा हा होकार होता तिच्याकडून. कारण की आम्ही अगोदर बोलत नव्हतो, हे कम्प्लिटली अरेंज मॅरेज आहे. लोकांना अजूनही प्रश्न पडतो की तुम्ही वेगवेगळे आहात, हे लव्ह मॅरेज तर नाहीये ना, पण हे कम्प्लिटली अरेंज मॅरेज आहे. जिथे कम्प्लिटली अरेंज मॅरेजचा प्रश्न येतो तिथे मग प्रश्न पण येतात की उद्या तिचे प्रिव्हियस काही आहेत का, किंवा काही त्यांची रिलेशनशिप असेल. लोक खूप तर्क काढतात. राईट. आय थिंक हे कॉमन आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ते कन्सिडर करून गेलं पाहिजे. बरोबर. रिलेशनशिप असणं किंवा तिचे अजून काही प्रश्न असणं बाकीचे, जसं मी स्टार्टिंगला म्हणालो अबाउट माय डिसेबिलिटी, की तिला हे पण माहिती असणं पाहिजे की अबाउट माय सेक्शुअलिटी, क्लिअरिटी. राईट. हो. कारण उद्या जेव्हा लग्न झालं तर तिला हे नको वाटायला की मी ज्या मुलासोबत लग्न केलं त्यांनी मला हे क्लॅरिटी दिली नव्हती. बरोबर. किंवा त्यांच्या फॅमिलीने मला हे क्लॅरिटी दिली नव्हती. नक्कीच हे तिला वाईट नाही वाटलं. कारण माझं एक मत असतं की भले स्वतःला त्रास व्हावा पण माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. दॅट इज अ कर्म. बरोबर. कर्म वेअर बिगिन्स, की तुम्ही जे करतात तेच तुम्ही याच जन्मात फेडाल. आणि मला असं वाटलं आणि मी त्या रूम मध्ये आम्ही गेलो. खूप प्रेमळ आणि ती माझ्या समोर बसली होती. छोटीशीच रूम होती गावाकडची, अशी भिंतीच्या साध्या दगडाच्या भिंती होत्या आणि त्यांनी त्याला असं कलर केलं, अजूनही आठवतो मला. गेल्यानंतर मी ती बसल्यानंतर मी स्टार्ट कसं करू हा थोडासा त्यापर्यंत एक्स्ट्रावर्ट झालो होतो असं म्हणता येईल. इंट्रोवर्ट खूप अगोदर पर्यंत होत, 10वी पर्यंत. तुमचा तो कॉन्फिडन्स होता पहिला. मी कॉन्फिडन्स म्हणू शकतो. पण काय काय लोक ह्याला इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट मध्ये पण नाव देतात.
आणि मी स्वतःहून चालू, कारण ती बोलणार ना हे मला कम्प्लिटली माहित होतं. तर मी एवढंच विचारलं की तू मला आज पहिल्यांदा समोर बघतेस आणि काय वाटतं तुला की तू लग्न करू शकतेस का नाही, तू स्वतः माइंड प्रिपेअर कर. तिचं एकच वाक्य होतं तेव्हा सुद्धा की नाही मी तयार आहे. मी परत म्हटलं की तुझे प्रिव्हियस रिलेशनशिप असेल काय असेल आता क्लिअर करता. ती म्हणाली नाही, काही अजून प्रॉब्लेम्स आहेत, क्वेश्चन्स आहेत रिगार्डिंग डिसेबिलिटी, अजून काही असेल ते क्लिअर करतो आता. ते म्हणले काय, किती छान. म्हणजे एवढं गोड ते नातं असेल, एवढं गोड ती असेल की जिला काही प्रश्न नाहीये, तिच्या मनात भले प्रश्न असतील नसतील पण तिला असं वाटतं की तिला ऑलरेडी ते क्लॅरिटी होती आणि ती क्लॅरिटी खूप महत्वाची होती. बरोबर. क्लॅरिटी कन्वर्ट झाली आणि फायनली डिसिजन तिथेच पक्का झाला की आम्ही दोघं लग्न करतो. मला ते फर्स्ट स्थळ होतं जे तुम्ही हो केलं. ऍक्च्युली माझं पहिलं स्थळ डिरेक्टली होकार. आम्ही आज दुसरी तिसरी चौथी पाचवी एकही मुलगी बघितली नाही. ओके. पहिलं स्थळ गेलो, पाहिलं, ऍक्सेप्ट केलं तिने मला, मी तिला ऍक्सेप्ट केलं आणि तिथे सगळी थोडीशी काही बोलणं चालणे झाले. 15-1 दिवसात आम्ही लग्न केलं. ओके. सो लग्न कुठे झालं, पुण्यात की पंढरपूरला? पुण्यामध्ये झालं. ओके. सो पूर्ण वैदिक पद्धतीने आपली जी पद्धत असेल इंडियन पद्धतीने ब्राह्मण पद्धतीने असते त्याप्रमाणे केलं गेलं. म्हणजे 15 दिवसातच मला सगळी अरेंजमेंट करावं लागली, कारण पुण्यात होतं. पुण्यामध्ये असल्यामुळे सगळ्या अरेंजमेंट झाल्या. पुण्यामध्येच आंबेडकर हॉल म्हणून धानोलीला आहे, तिथे बुक केलं. खूप छान हॉल आहे तिथे. आणि ते केल्यानंतर मग ऍक्च्युली तुम्हाला नॉलेज असेल तर त्यावेळेस काही डिस्काउंट पण होत्या हॉल्सवर, कारण तेव्हा लग्न पण जास्त चालू होते. कमी पैशामध्ये सगळे पटापट लग्न लावून घेत होते. अच्छा. कोविडचा पिरियड मध्ये, राईट. आणि त्यामुळे त्या फेज मध्ये लग्न झालं. असं मला असं वाटतं की आमचं जे लग्न झालं ते एवढं गोडपणे झालं, कारण बऱ्याच लग्नामध्ये काही ना काही कुठे ना कुठे त्रास चालू असतात, काही ना काही प्रॉब्लेम येतात. खूप छानपणे कुणालाही त्रास न होता एवढं लग्न पार पडलं. आणि जेव्हा आम्ही हार टाकण्याचं जो पद्धत आहे आजपर्यंत मी कुठे बोललो नाही, अक्षरशः 10 ते 12 त्या चेअर लावल्या गेल्या होत्या तिची हाईट मॅच करण्यासाठी. बापरे. ओके. आणि मग मी तिच्या डोक्यात असं नाही की ती खाली वाकली, माझ्यासाठी ते चेअर अरेंज केल्या मुद्दाम की हे दोघं सोबत दिसावे. आणि मग ते असं केलं गेलं. खूप छान पद्धतीने आम्ही दोघांना ऍक्सेप्ट केलं, आम्ही लग्न केलं. आज गेली 3.5 वर्ष आम्ही खूप चांगला संसार करत आहोत. बरं. कोविडचा पिरियड तुमच्यासाठी कसा होता? कोविड पिरियड माझ्यासाठी खूप वाईट नव्हता, कारण मला सांगायला आवडेल की मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा त्या फेज मध्ये माझ्या बाबांनी खूप मला मदत केली होती इन टर्म्स ऑफ मोबिलिटी, किंवा इन केस तुमचा जो कॉन्फिडन्स आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे कमवता आला पाहिजे, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण जसं मी सांगितलं की सेल्फ एस्टीम हा एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये पैसे न घेणं, पण पैसे न घेण्याच्या नंतरची गोष्ट तुम्ही पैसा कमवणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि मला त्याच्यामध्ये सांगायला आवडेल की मी जिथे हे सगळे कोर्सेस बद्दल मी मगाशी बोललो तिथे एक सर आहे सागर अगरवाल म्हणून, त्यांनी मला स्वतःहून विचारलं की मी आजपर्यंत तुझ्या बाबांना पाहिलंय, तुला पाहिलंय, तुम्ही एवढी मेहनत घेताय, रोज तुझे बाबा तुला उचलून आणतायत, तर तू या आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये जिथे तू कोर्सेस कम्प्लीट केले तिथे काम करणार. बर. म्हणजे काम करणार ही विचारण्याची पद्धत एवढी गोड होती, एवढी रिस्पेक्टफुली होती की त्याला नाकारूच शकत नाही. कारण माझ्यासाठी ती पहिली ऑपॉर्च्युनिटी होती की मी ते ऍक्सेप्ट करणारच होतो, कारण त्याशिवाय मला पण पर्याय नव्हता. आणि एवढं छानपणे विचारल्यानंतर मला फक्त शिकणं महत्वाचं होतं, सॅलरी महत्वाची नव्हती. बरोबर. तिथे काम केलं, चालू केलं, कारण अदर टीचर्सच्या कंपॅरिझन मध्ये माझी एबिलिटी शिकण्याची किंवा शिकवण्याची खूप चांगली होती. कारण मी खूप वेगळ्या पद्धतीने शिकवायचो, वेगळे एक्झाम्पल्स देऊन शिकवायचो. कम्प्युटर टीचर, MSIT, DTP, टॅली हे सगळे कोर्सेस मी शिकवायला चालू केले. आणि मग त्यांनीच हा माझा कमवायचा प्रवास चालू. आणि त्यानंतर मी गेली आज 5 वर्ष अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे. ओके. तिथे कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून आहे. बर. चांगल्या पगारावर, ऍक्च्युअल अमाऊंट सांगणं त्या कंपनीच्या पॉलिसी मध्ये नाहीये. ओके. अशा प्रकारे काम करतोय. आणि मला असं वाटतं की लॉकडाऊन फेज मध्ये जिथे मला रोज ऑफिसला जाण्याची सवय होती ती मला घरून करायची सवय लागली. बर. घरून मध्ये अक्षरशः कधी कधी प्रॉब्लेम व्हायचा की पाऊस आला की तिथे थेंब सगळं जे पाणी आहे ते त्या पीसी मध्ये जाईल किंवा सिस्टम मध्ये जायची भीती असते. तरी पण त्या फेज मध्ये तो आम्ही बाहेर आलो त्या फेज मधून कसं बस त्याला पण आम्ही एक अक्षरशः होतो. म्हणजे मी वरच्या रूम मध्ये होतो
तिथे थोडंसं काम बाकी होतं आणि पाणी आलं आणि तो सेट पूर्ण पडला. अरे बापरे. म्हणजे एवढ्यापर्यंत झालं, पण लकीली देव सोबत असतो, काय झालं नाही आणि तो फेज पण निघून गेला आणि तो फेज निघून जाता जाता लग्न पण झालं. खूप छान, खूप छान. सो तुम्ही ह्या सोशल मीडियावर कधी आलात? सोशल मीडियावर तर सोशल मीडिया हा जो आहे तर मला असं वाटतं की मला कधीही नव्हतं वाटलं मी सोशल मीडियावर. बरं. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की मी पूर्ण परिपक्व झालोय, मला सगळं जमतंय, सगळं करता येतंय, पण मला असं वाटतं की मला सोशल मीडियावर काय आहे, उगाच लोक नावं ठेवतील, उगाच लोकांना असं नेहमी काही ना काही वेगळं करायची हौस असते. आणि आजपर्यंत अशा मुलींना पाहिलं की फक्त त्यांना त्यांचा अंग दाखवूनच त्यांना फक्त फॉलोअर्स पाहिजे असतात. आणि ही रिअलिटी आहे. रिअलिटी चेक नावाचा जो ऑप्शन असतो दॅट इज द रिअलिटी, की मुली असं करतात. ह्याने हे चुकीचं वाटतं. तुम्ही टॅलेंट दाखवा, मी त्याला अप्रिशिएट करेन. बरोबर. आज म्हणजे एक फेज होता त्याच्यामध्ये मी सगळं करत होतो आणि त्यानंतर मला आठवतं की मी हे सगळं करतोय, पण हे कुणासाठी करतोय? माझ्यासाठी करतोय. मी सोसायटीसाठी काय करतोय का? नाही करत. बरोबर. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की ज्या मेधा कुलकर्णींनी मला शिकवलं होतं की गिव्हिंग बॅक टू सोसायटी, तू आज त्या पायावर उभा राहिलाय, जरी तुझ्याकडे पाय नाहीयेत तरी तुझ्याकडे तो ऑप्शन आहे की तू सोसायटीला काहीतरी देऊ शकतो. बरोबर. तर तेव्हा हा जर्नी चालू झाला. पहिला जर्नी युट्यूबवर चालू केला. युट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू केले मोटिवेशनल. त्याच्यामध्ये मी फक्त स्वतःला कसं ऍक्सेप्ट करायचं, कसं काय काय तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये फेजेस असतात, काय असतात, हे सगळं चालू केलं. पण लोकांना बोरिंग वाटतं हे सगळं. रिअलिटी मध्ये लोकांना असलं काही आवडत नाही जोपर्यंत तुमचे फॉलोअर्स चांगले पडत नाहीत ना, किंवा तुमचे सबस्क्रायबर येत नाहीत, तुमचा बेस बनत नाही, तोपर्यंत खूप अवघड असतं. ते लोक ते पाहतच नाही, व्ह्यूजच येत नाहीत. आपल्या लँग्वेज मध्ये बोललं गेलं तर व्ह्यूजच येत नाही. आणि मग मला तो टर्निंग पॉइंट होता, म्हणजे मी डान्सिंग मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे हा डान्सिंग मध्ये का आलो, हा एक पॉइंट आहे की लहानपणापासून मी खूप जास्त ऍक्टिव्ह होतो. मी जेव्हा नेहमी म्हणलो तेव्हा मी स्कूलिंग मध्ये असताना मला ऑलरेडी मी क्लासिकल चालू केलं होतं सिंगिंग मध्ये. आणि सिंगिंगचं चालू केल्यानंतर मी माझं बऱ्यापैकी मी विशारद होता राहिलो, पण माझं सिंगिंगचं एवढं चांगलं नॉलेज आहे. मी डिस्ट्रिक्ट लेवल सिंगिंग केलेलं आहे. तिथे सिंगिंग करता करता थिएटर आर्टिस्ट म्हणून थोडासा प्रयत्न केला आणि मी स्टेट लेवल थिएटर आर्टिस्ट राहिलो. आणि तिथे सुद्धा मला 2007ची किंवा 8ची गोष्ट आहे, ज्या भल्या भल्या लोकांना, नटांना म्हणू शकतो की ज्यांना पूर्ण आयुष्य जातं तरी तो अवॉर्ड मिळत नाही, तो नाट्यशाळा गौरव पुरस्कार त्यावेळेस मला मिळाला होता. आणि त्यावेळेस मी जो रोल केला होता तो मंगल पांडे स्वातंत्र्य सेनानी त्यांचा केला होता. लहान होतो, मोठ्या मिशा लावल्या होत्या, बाळ म्हणजे टक्कल असं लावलं गेलं होतं, मोठीत एक बंदूक दिली गेली होती, त्याच्यामध्ये तो पोर्ट्रे करायचा होता. अक्षरशः राजस्थान उदयपूरमध्ये जाऊन त्यांच्या महापौरांनी किंवा तिथला राज्यपाल असतात, तिथे राज्यपाल असतात, त्यांनी मला स्वतःहून कॉंग्रॅच्युलेट केलं होतं की तुम्ही खूप छान काम करता. खूप छान. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर मी की त्यांनी मला हे करणं. आणि जेव्हा मी महाराष्ट्रात परत आलो तेव्हा त्यांनी मला हे नाट्यशाळा गौरव पुरस्कार हा जो अवॉर्ड आहे तो स्टेट लेवलचा दिला. तर त्यावेळेसच स्टेट लेवल अवॉर्ड एक आर्टिस्ट म्हणून मला येतो. आजही तुम्ही जेव्हा माझे डान्सचे व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये डान्स तर नक्की आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्रेशन्स पाहाल तर ते एक वेगळ्या लेवलचे आहेत, जे आजकाल बऱ्या नटींना पण जमत नाहीत असं मला वाटतं. पण ते एक्सप्रेशन महत्वाचे, कारण डान्स करताना एक्सप्रेशन खूप महत्वाचे असं मला वाटतं. कारण तुम्ही डान्स करताय, डान्स करताना तुम्ही खरंच त्याला एन्जॉय करता का नाही, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि तो एन्जॉय करता का नाही ते तुमच्या एक्सप्रेशन मध्ये. बरोबर. आणि तो तिथे आला आणि मी डान्सिंग मध्ये आलो. डान्सिंग करता करता लोकांना आवडायला लागला. बघता बघता युट्यूबला इन्स्पायरिंग मॅन आकाश या चॅनलने 26 मिलियन सिंगल शॉटला. बापरे. ओके. आणि आज 2,34,000ची तिथे माझी फॅमिली आहे. बर. युट्यूबला. तेव्हा मी इंस्टाग्रामवर होतो. इंस्टाग्रामला होतो, पण काही दिवसानंतर असं झालं की तो माझा अकाउंट बंद झाला होता. ओके. तर मी एक नवीन अकाउंट ओपन केलं, वॉरियर आकाश 9 म्हणून. आणि तिथे व्हिडिओ टाकायचं कधीतरी चालू होतं, पण काही होत नव्हतं. आणि वाटायचं इंस्टाग्राम काही कामाचं नाहीये, तिथे तर व्ह्यूजच येत नाही. आणि करता करता एक व्हिडिओ होता, आणि तेव्हा रिसेंटली लुटपुट गया सॉन्ग आलं होतं. ओके. लुटपुट गया सॉन्ग शाहरुख खान सरांचा आहे. आणि मी म्हणालो की यार ठीक आहे ना, काही होत नाहीये, एखादा व्हिडिओ टाकला तर काय प्रॉब्लेम.
फक्त व्हिडिओ टाकत होतो, मध्ये मध्ये गॅप पडत होते आणि कंटिन्युटी इंस्टाग्रामवर पण असते हे नव्हतं माहिती. त्याचा अल्गोरिदम वेगळं कव्हर करतो, ह्याचं वेगळं त्याचं वेगळं अल्गोरिदम ना कंबाईन करून तरी करायचं असे आणि असंच एक चालू होतं. म्हणजे गिव्हिंग बॅक टू सोसायटी साठी लोक जे आजपर्यंत आहेत, मला वाटतं त्यांच्याकडे निगेटिव्हिटी, डिप्रेशन आणि त्यांच्याकडे असे वेगवेगळे एक्सक्युजेस म्हणेल आहेत. मला वाटतं माझ्या डिक्शनरीमध्ये हा डिप्रेशन वर्डच नाहीये. कारण मी नेहमी म्हणतो आय एम द मोटिवेशन ओनली. मीच मोटिवेशन. मी जे काय करतोय, मी जे काही काम करतोय, मी जे काही वागतोय, दॅट इज द मोटिवेशन. आणि मी गर्वाने नाही म्हणत आहे, कारण माझा आतापर्यंत जो स्ट्रगल आहे, माझा जो प्रवास आहे, तो मला मोटिवेशन मानतो आणि मी त्यासाठी म्हणतो मी मोटिवेशन आहे. आणि भरपूर लोक मला म्हणतात की तू स्वतःला असं नको म्हणू. मी म्हणतो मी का नाही म्हणू शकत. कधी कधी स्वतःबद्दल आदर असणं त्याच्याबद्दल ते खूप महत्वाचं असतं. बरोबर. हा प्रवास चालू झाला, मग वॉरियर आकाश 9 ह्या इंस्टाग्राम हँडलवर आलो मी. तो व्हिडिओ पहिला 200-300 व्ह्यूज होते आणि मी 3-4 दिवसानंतर पाहतोय सडनली त्याला 2 लाख व्ह्यूज आले. अरे बापरे. मी एक्सपेक्ट नव्हतो करू शकत. दिवस एका रात्रीमध्ये 1-1 लाख 2-2 लाख आणि असं करता करता आज 14.9 म्हणजे 15 मिलियन त्याला व्ह्यूज आहेत. आणि असे करता करता तो मग तिथे मी आलो, रेग्युलर व्हिडिओ बनवायला लागलो, लोकांचं प्रेम येत गेलं इंस्टाग्रामवर सुद्धा. मला आज आठवतंय की त्याच ह्याच्यामुळे बऱ्याचशा मोठ्या सेलिब्रिटींनी त्याच्यावर कमेंट्स केल्या. जॅकलिन फर्नांडिस असेल, त्यानंतर स्वप्नील जोशी सर असतील, नम्रता ताई असतील आणि बाकी नाचगो कुमारची टीम ते सगळेजण होते. बाकीचे मोठे मोठे ऍक्टर्स त्यांनी पण कमेंट करायला चालू केली आणि मग कुठेतरी वाटायला लागलं की हा आता कुठेतरी मी थोडा फेमस होतोय आणि आज मला चांगलं वाटतंय की मी जे काही करतोय त्याचं कुठेतरी दाद दिली जाते. सो आकाश सर, तुमचं आणि तुमच्या वाईफचं बॉन्डिंग कसं होतं? म्हणजे मला असं सांगायला आवडेल की आज आम्ही कुठेही जातो तर आम्ही सोबत जातो. म्हणजे पार्क्स असेल किंवा आम्ही फिरायला जातो, बऱ्याचशा मॉल्सला जातो, तेव्हा तिला ती लाज नाही वाटत की माझ्या हजबंडची जी साईज ती कमी आहे आणि मी त्यांच्या सोबत चालते. तर तो तिच्याकडचा जो ऍक्सेप्टन्स आहे तो खूप छान आहे. मी माझ्या वाईफला नेहमी सांगतो की कधीही मनाला हे नको येऊ देऊ की तू मला ऍक्सेप्ट केलेस. बरोबर. कारण जेव्हा तुझ्या डोक्यात येईल तेव्हा हे आपलं प्रेम नसेल. बरोबर. हे फक्त आपल्यामध्ये एक बॉन्ड जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. बरोबर. आणि तो बॉन्ड एवढा छान आणि एवढं गोड आहे की आपल्या लोकांचं प्रेमच त्याला वर घेऊ शकतं. ज्या दिवशी तुझ्या मनात ते फक्त राहील की तू मला ऍक्सेप्ट केलंय तर ते फक्त एक टेम्पररी बेसिसवर असेल आणि त्याचा काहीही फायदा राहणार नाही. आणि मला असं वाटतं की आपलं प्रेम एवढं चांगलं आहे की त्याची एक्सप्लेन करायची तुला गरजच नाही पडत, मला कधीच नाही पडत. कारण तिचा ऍक्सेप्टन्स उलट नेहमी मी कुठे जातो फिरायला ना, भले आजचा पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये पण तिला आज यायचं होतं की मला यायचे पण घरी काहीतरी असतात कामं, काही ना काही असतात, त्यामुळे जमत नाही काही वेळेस स्त्रीला. पण ती नेहमी माझ्यासोबत असते, बऱ्यापैकी शोजला, बऱ्यापैकी पॉडकास्टला, बऱ्यापैकी ह्याला असते. आणि मग मी पॉडकास्टला जनरली काय घेऊन जात नाही, मग तिला समोर बसावं लागेल, तिला ऐकून घ्यावं लागेल. मग तिला कधी कधी बोर होतं कारण माझी स्टोरी तिने इतक्या वेळा ऐकली आणि मग तिला तेच ऐकून तिला थोडंसं कधीतरी असं वाटतं की अरे किती कौतुक, माझं एक तर माझंच कौतुक करताय, माझ्या समोरच करताय. आणि मग ते थोडंसं तिला बोरिंग होऊन जातात. पण खूप गोड नातं आहे आमचं, आम्ही खूप एकमेकांना समजून घेतो. असं बऱ्याच वेळा होतं की माझ्याकडून चुका होतात, माझ्यापेक्षा ती 4 ते 5 वर्षांनी लहान आहे, पण ती मला समजून सांगते. म्हणजे असं नाही की मला असं वाटतं की मुलींमध्ये किंवा एक स्त्रीमध्ये खूप कमी वयात ती मॅच्युरिटी येते आणि हे तुम्ही समजू शकता. आणि कदाचित ते तिच्याकडून मी शिकलोय काही गोष्टी. मी तिला जे ट्रीट करतो माझ्याकडून, तर माझ्यासाठी ती एक लहान मुलगी आहे. ओके. माझ्यासाठी एक बाळ असताना तिला हात पकडून कसं वळत न्यायचं ते माझ्यासाठी. कारण आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा ती फक्त 12वी झाली होती तिची. आज ती 3rd इयर बीकॉम ला शिकतीये. त्याचं कारण आहे मी आणि माझे वडील. कारण आमच्या लोकांचं एक थिंकिंग की घरातली कुठली स्त्री किंवा मुलगी कमी शिक्षित नाही राहिली पाहिजे. तर आम्ही तिला शिकवतोय, प्लस तिला बाकीच्या गोष्टींमध्ये पण देतो. कारण मी ऍज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ मध्ये ती असते. तिला कधी कधी बोलावं तर तिला बोलकं केलं, कारण मी म्हणालो की ती शाय होती पण तिला बोलकं केलं. ती खूप चांगली कवयित्री आहे पण ती पेपरवर लिहू शकते पण बोलू शकत नाही. आज तिला मी बोलकं केलं. मला वाटतं की ते माझं मोठेपण न दाखवता पण ती या वेळी
जे एफर्ट्स लावते ती खूप मोठी गोष्ट आहे आणि ते खरं खूप छान नातं आहे. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही तुमच्या वाईफला घेऊन सोबत चाललेत असं खूप कमी वेळा दिसतं मला, कारण मी पण बऱ्याच लोकांना भेटत असते की एका सक्सेसफुल माणसामागे एक वाईफ असते, पण ती वाईफ कधी पण त्याच्यासोबत नसते का, पाठीमागं का असते, तिच्यासोबत का नसते, असा मला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो. आणि तो माझा प्रश्न तुम्ही विचारायच्या आधी सॉल्व्ह केला आहे. खूप मस्त वाटतं मला तुमच्याशी बोलून. तर यूथ लोकांना, जे लोक आहे जे ॲक्सिडेंटली डिसॅबिलिट झाली आहे किंवा जन्मताच झाले, ते डिप्रेशनमध्ये जातात, सो तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मला असं वाटतं की त्या सगळ्यांना मला एकच मेसेज द्यायचं की 2 किंवा डिसेबिलिटीचे खूप प्रकार आहेत खरं तर. त्याच्यामध्ये बाय मेंटल डिसेबिलिटी असेल, फिजिकल डिसेबिलिटी असेल, ॲक्सिडेंटल डिसेबिलिटी असेल किंवा अजून भरपूर प्रकारचे डिसेबिलिटी असते. आता मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकजण जे मला पाहताय, तुम्ही मला पाहताय, मला दोन्ही पाय नाही आहेत. त्याचं कारण की माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो कुठून आला, तो कुठून काय आला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉडकास्ट जर तुम्ही पाहिलात त्याच्यामध्ये स्वतःला ॲक्सेप्ट करणं हा सगळ्यात पहिला पॉईंट असतो. मला माहिती आहे की जेव्हा तुमचं अचानक ॲक्सिडेंट होतं, तुम्हाला आत्तापर्यंत जो समाज पाहत असतो तो खूप छान प्रकारे तुम्हाला पूर्ण बॉडीसोबत पाहतो, आणि अचानक काय झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होतो की नाही आता मी बाहेर कसा पडू, मी बाहेर कशी पडू, हा खूप त्रासदायक गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की तो फक्त एक फेज आहे. तो फेज खूप छोटा आहे आणि तो फेज एवढा छोटा आहे की लोकांना खरंच तुमचं तेवढं खरंच काही वाटत नसतं. कारण तुम्ही ज्या कॉन्फिडंट वेनी पुढे जाऊन तुम्हाला ॲक्च्युली दाखवता तुम्ही, किंवा ज्या वेनी तुम्ही एक्सप्रेस करता, जसे पण तुम्ही असाल, मला असं वाटतं की त्याच वेळेस तुम्ही स्वतःला जिंकलेले असाल. आणि तेव्हा कोणती डिसेबिलिटी, ती ॲक्सिडेंटल असू दे, बाय बर्थ असेल, हे मॅटर नाही करत. तर असे भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे आपण पाहतो, त्यांना मी बनवतो एक मला मगाशी कोणतरी विचारलं, त्याच्यामध्ये मी सांगेल की तुमचं मोटिवेशन कोण, जेव्हा तुम्ही काहीतरी तुम्हाला होतं किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येतात. मी नेहमी म्हणतो की मला मोटिवेशनची गरज नाही आहे, पण मला असं वाटतं कोण ना कोण एक आपल्याला इन्स्पायर करत असतं. आपल्या आयुष्यात कोण ना कोण असं असतं. आणि त्याच्यामधले एक ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे, मेलबर्नमध्ये राहणारे एक गृहस्थ म्हणेल, त्यांचं नाव आहे निक वुईचिच. नो आर्म्स नो लिम्स, यूट्यूबला त्यांचे व्हिडिओज आहेत, खूप मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांना लहानपणी दोन्ही हात दोन्ही पाय नाही, पायाचं एक बोट आहे, आणि त्या पायाच्या एका बोटाने ते आपल्यापेक्षा चांगली कामं करतात. ते ड्राईव्ह करू शकतात, पोहू शकतात, कीबोर्डची बटणं आपल्यापेक्षा जास्त स्पीडने ते दाबू शकतात, टाईप करू शकतात, कुकिंग आणि शेविंग सगळं करतात. प्लस आयुष्याच्या 10 ते 12 वर्षापर्यंत त्यांनी 2दा सुसाईड अटेम्प्ट केल्यात. कारण त्यांना पण तो प्रॉब्लेम येत होता, पण त्यांना पण कोणतरी गाईड करणारं होतं. आणि ते जेव्हा वर आले तेव्हा आज त्यांना त्यांची वाईफ आणि 2 मुलं आहेत, आणि एक सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते खूप छान प्रकारे काम करत आहेत. आणि मला जेव्हा मी काहीतरी कुठेतरी असं वाटतं की नाही आज मला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर मी फक्त एकदा त्यांना विचार करतो. मला त्यांचे व्हिडिओ बघायची पण गरज नाही आज. आणि मला असं वाटतं की ज्या माणसाने काही हरलं नाही आहे किंवा त्याच्याकडे काही ऑप्शन नव्हता तरी तो करतोय, तर मला 2 हात आहेत, तर मला पुरेसं आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असतील आता नेक्स्ट? फ्युचर प्लॅन्स नक्कीच याच्यामध्ये मी म्हणेल की मला खूप मोठं मोटिवेशन स्पीकर बनायचं आहे. वाव, निश्चित बनाल. कारण मला असं वाटतं की मी डान्सिंग मध्ये तर आहेच, पॅशन आहे माझी ती, पण माझं खरं मोटिवेशन स्पीकर मध्ये मला खूप चांगलं बोलता येतं असं मला वाटतं, आणि मला एक्सप्रेस करता येतं त्यावेळी, आणि माझ्यामुळे खूप लोकांना ते कनेक्ट करता येतं. आज त्या लोकांना सगळ्यांना जो मेसेज मला द्यायचा होता की स्वतःला ऍक्सेप्ट करा, कारण दुनिया तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता. आणि जेव्हा काही असेल तर खूप सोपं जातं. जेव्हा तुम्ही सगळं स्वतःच्या हातामध्ये स्वतःची जी लगाम घेता ना, तेव्हा खूप इझी होतं. कारण मला असं वाटतं की एक कुठेतरी गोष्ट वाचली होती की जेव्हा कधी पण आपल्याला काही त्रास होतो, किंवा ज्या किशोरी मॅम तुम्हाला माहित असेल, त्यांनी एक पॉडकास्ट केला होता, त्याच्यामध्ये ते म्हटलं होतं की जेव्हा कधी आपण हे होतो, आपल्या बॅड फेस येतो, किंवा आपण एखाद्या ब्रेकअप थ्रू जात असतो, तेव्हा आपण सॅड सॉंग ऐकतो. त्याचं कारण कुणाला माहितीये का? आपण रिलेट करायचं बघतो त्या गाण्याशी. नाही, आपल्याला त्या फेज मधून बाहेर यायचं असतं, किंवा त्याच्यामधून बाहेर यायचं असतं, तरी पण आपण तेच का करत असतो? आपण सॅडच सॉंग ऐकतो, आपण चांगले सॉंग का ऐकत नाही? कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे सांगितलं की आपणच हे विचार नाही करायचं की आपल्याला त्यातून बाहेर पडायचंय. आपण हा विचार करतो की आपल्याला त्यात अजून गुंतत राहायचं. ज्या दिवशी
तुम्हाला तुमचं ब्रेकअप झालाय किंवा अजून काहीतरी चुकीचं झालंय, तुम्ही हॅपनिंग सॉंग ऐका ना, तुम्हाला काहीतरी चांगलं वाटेल, तुम्हाला अजून छान वाटेल आणि तेव्हा तुम्ही अचानक बाहेर पडा. तुम्ही त्याच फेज मध्ये अजून अरिजित सिंग सरांचे सॉंग ऐकताय आणि अच्छा चलता हूं दुआ में याद रखना, मग अशी काहीतरी गाणं चालू आहेत, मग अजून तुम्ही त्याच्यामध्ये जाणारच ना. बरोबर. हा तर विचार मी पण केला नव्हता की आपल्याला त्यातनं बाहेरच नाही पडायचं, आपल्याला त्यातच गुंतत राहायचंय. सो खूप सुंदर संदेश दिला तुम्ही. हा, तर जया किशोरी मॅमचे किंवा मी असे खूप सारे पॉडकास्ट ऐकत असतो, ज्याच्यामध्ये अजून एक सुष्मिता सेन मॅम खूप मोठ्या आहेत, त्या खूप नंतर त्यांनी कमबॅक केला बऱ्याच टाइम नंतर, आणि त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये बोललं होतं की त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला निगेटिव्ह जे कमेंट्स आहेत त्याचा कसा तुमच्यावर इम्पॅक्ट हो. ती म्हणे असं सांगितलं होतं की निगेटिव्ह कमेंट्स किंवा तुमच्यावर जो ट्रोल करतो ना, तुम्ही त्यांना अशा प्रकारे आन्सर करा जी खूप रिस्पेक्टफुली असेल. कारण तुम्ही आता जे वागताय ते आता जरी रेकॉर्ड होतंय, तेव्हा जेव्हा तुमची हिस्ट्री पाहिली जाईल तेव्हा तुमचं बघितलं जाईल की तुमचं बिहेवियर काय होतं, तुम्ही पर्सन म्हणून काय होता. आणि ज्या दिवशी तुम्ही चांगले पर्सन म्हणून दाखवले जाता, जसे सुष्मिता मॅम जेव्हा पण कधी बोलतात ना तेव्हा खूप व्यवस्थित बोलतात, कधीही निगेटिव्हली तुम्ही ऐकलं नसेल त्यांना, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कळतं की त्यांचा इतिहास काय चांगला होता, की ज्या वेळी ते पोर्ट्रे करतात. मला असं वाटतं की ते खूप छानपणे सांगितलं गेलं. असे पॉडकास्ट मी ऐकत असतो की ज्यातून चांगलं मला ऐकू येतं. आपण एक पॉईंट आहे ज्याच्यामध्ये मी ट्रेकिंगचं सांगायचं राहिलंय. ट्रेकिंगमध्ये मी म्हणजे जेव्हा 11वी-12वीला होतो त्यावेळेस आमच्या NGOने ठरवलं होतं की ट्रेकिंग करायचं, आणि ट्रेकिंग करण्यामागं हा पॉईंट होता की कुणालाही हे दाखवायचं नव्हतं की आम्ही काहीतरी वेगळं करतोय. आमचं एक होतं की आम्हाला एक पॅशन आहे, वेगळं काहीतरी पॅशन आम्हाला फॉलो करायचं आहे, आणि हा ट्रेकिंग अशी खूप अवघड गोष्ट नाही आहे किंवा चुकीची गोष्ट नाही आहे जी समाजापर्यंत जायला पाहिजे. तर मेक माय ड्रीम फाउंडेशन याच्याबद्दल मी बोललो, मेधा कुलकर्णी मॅम त्यांनी विचार केला की आपण स्पेशली एबल्ड मुलांना ट्रेकिंग करायला त्यांना मदत करूयात आणि त्यांना त्या निसर्गाशी कनेक्ट करूयात. आणि मग तो पहिला एक आमचा चालू झाला. सांगायला आवडेल की माझा पहिला होता राजमाची गड, पण त्याच्या अगोदर त्यांनी ठरवलं होतं की सिंहगड करायचंय. सिंहगड खूप जास्त अवघड असतो त्या मानाने, आणि मग त्यांनी राजमाची करायचं ठरवलं की राजमाची करूयात, त्याप्रमाणे ठरवूयात की सिंहगड करता येतं की नाही. कारण तो त्यांच्यासाठी एक सेट होता की आपण पहिलं बघूयात आणि त्यानंतर मग केल्यानंतर कळेल की मुलांना काय काय प्रॉब्लेम येत आहेत. कारण जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करता तिथे साप निघणं, काही प्राणी निघणं असा पण प्रॉब्लेम होतो, आणि या सगळ्या गोष्टी तेव्हाच कळेल जेव्हा आपण ह्यांच्यासोबत असू. आमच्यासोबत व्हॉलंटियर्स होते, डॉक्टर्स होते, सगळे होते. पहिला ट्रेक होता, पण मला वाटत नव्हतं माझा पहिला ट्रेक आहे. मी एवढा फास्टेस्ट होतो, सगळ्यांच्या पहिला मी होतो, आणि मला चक्क लोक म्हणतात अरे थांब, अरे आम्हाला पण येऊ दे. म्हणजे मला अक्षरशः हसायला होतं की मी एवढा फास्टेस्ट होतो, आणि त्यानंतर मी थांबलोच नाही. मी राजमाची, पर्वती, सिंहगड, पुरंदर, कोरायगड, शिवनेरी अशी करता 10 गड गेले, हातावर सर केले. एक किस्सा सांगायला आवडेल की जेव्हा मी आय थिंक पुरंदरला किंवा ह्याला होतो सिंहगडला, तेव्हा मला कोणतरी एक गृहस्थ होते किंवा एक लेडीज होत्या, त्यांनी मला म्हणाले की एवढा त्रास करायची काय गरज आहे हातावर, जेव्हा तुला फक्त पॅशन म्हणून करायचं तर तू एखादी पायरी जड वाटलं तर एवढं वरपर्यंत यायची काय गरज आहे, हात सुचतील तुझे किंवा अजून काहीतरी त्रास होईल. त्यांना फक्त मी एवढं म्हणाले की मला पॅशन आहे, मला करायचं. आणि त्याचं कारण त्यांचंकडे आन्सर होतं की त्यांचे 2 गुडघे दुखत होते आणि ते थांबले होते. जेव्हा त्यांनी मला पाहिलं, त्यांनी भले तो थोडासा एक मेसेज दिला, पण ज्यावेळेस त्यांनी मला पाहिलं त्यांनी पण तो गड सर केला. आणि जेव्हा मी वर तिथपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्ही दोघं वर बोललो की त्यांनी मला सल्यूट केलं की आज मी तुला पाहिलं त्यामुळे मी आज हा गड सर करू शकले. मी फक्त एक्सक्यूज देत होते, माझे गुडघे दुखत आहेत, आज मी तुला पाहिलं तर माझ्याकडे एक्सक्यूज राहिलंच नाही म्हणले. तर दॅट इज माय विक्ट्री. ते माझं आहे की मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. आज तो जर्नी आहे तो ट्रेकिंगचा. आज नेहमी मी म्हणतो की मी जेव्हा काही ट्रेक करतो खूपदा माझे हात दुखलेत, सुजलेत, पण मला असं वाटतं की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांचे जे मावळे आहेत त्यांनी मला चक्क वर उचलून अलगदपणे नेलंय, हे ती मला नेहमी वाटतं. आई भवानी त्यांच्यासोबत आहे आणि माझ्यासोबत पण होती. त्यावेळेस जेव्हा मी शिवनेरी सर केला, ते शिवनेरी सर करताना मला असं वाटत होतं की चक्क छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासोबत आहेत. आणि मला नेहमी वाटायचं की किती मोठी ब्लेसिंग आहे त्यांची, प्रत्येक त्या वीर पुरुषाची त्यांनी ते रक्त गाळलंय, त्यांनी ते धारातीर्थ पडलेत. आणि मला वाटतं त्यांचे
ते लोक ते मावळे माझ्यासोबत होते. एवढी छान अक्षरशः माझ्या गोज बम्स येत आहेत आता. पण मला खूप छान वाटतं की ते नेहमी मला सोबत होते. पण मी म्हणेल की ते शब्द सांगणारी गोष्ट नाही आहे, तुम्ही ते एक्सप्रेस नाही करू शकत, कारण ती खूप मोठी गोष्ट आहे. सो वॉरियर आकाश, तुम्ही खरंच वॉरियर आहात. जे जन्मापासूनची तुमची स्टोरी आहे ना, ती टोटली इन्स्पायरिंग आहे. आणि असं वाटतं की तुमच्याशी कंटिन्यू गप्पा होतच राहतात. पण आता आपले कार्यक्रम संपायची वेळ आली आहे आणि तुम्ही तर आज आलात आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्यात, त्यासाठी मनापासून MLA ग्रुपतर्फे मी तुमचं धन्यवाद करते आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटलं. मस्त.